उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये दुपारनंतर पुन्हा पावसाचा जोर वाढलाय। सकाळपासून पावसाची उघडीप सुरू होती। सोलापूरच्या करमाळामध्ये अनेक ठिकाणी जोरदार पाऊस। एक दिवसाच्या विश्रांतीनंतर मुसळधार पाऊस। अमरावती, अकोला, वाशिमसह बुलढाण्यात मुसळधार पाऊस। मे महिन्यामध्येच पूर्णा नदीला पूर पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली। कल्याण डोंबिवलीमध्ये मुसळधार पाऊस। केडीएमसी मुख्यालयाच्या टेरेसवरील पाणी थेट आयुक्तांच्या दालनात शिरलं आणि सुरक्षा रक्षकांकडून पाणी काढण्याचं काम सुरू झालं। परभणीमध्ये मुसळधार पाऊस। दुधना नदी प्रवाहित झाली आहे, तर पावसानं नदी नाल्यांना पूर आलाय। शेती मशागतींच्या कामालाही सुरुवात। पुण्याच्या आंबेगावमधून वाहणाऱ्या घोडा नदीला पहिल्याच पावसात पूर आलाय। डोंगर रांगा आणि ओढ्या नाल्यांना पूर आलाय। घोड नदी दुतर्फा भरून वाहते आहे। कोल्हापूरच्या राधानगरी धरण मे महिन्यामध्येच 50% भरले। 8 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे धरणातील पाणी पातळीमध्ये वाढ, तर राधानगरी धरण क्षेत्रात सध्या ढगाळ वातावरण आहे। नाशिकच्या गंगापूर धरणातील पाणीसाठा 1.5 ते 2% वाढला। धरणाचा पाणीसाठा 45%वर। नाशिककरांवरील पाणी कपातीचं संकट टळलंय। नाशिकमध्ये झालेल्या पावसानं पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या गावांना दिलासा। पावसानं नदी नाल्यांना पाणी वाढल्यानं सध्या भूजल पातळी देखील वाढली आणि टँकरची संख्या कमी झाली आहे। पुण्याच्या भोर तालुक्यात झालेल्या पावसानं उन्हाळी पिकांना फटका। उन्हाळी भुईमूग, बाजरीला कोंब फुटलेत आणि प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे। काल अहिल्यानगरच्या नगर तालुक्यामध्ये झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसानंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची पाहणी। काही तासातच 118 मिलीमीटर पावसाची नोंद। अहिल्यानगरच्या वाळकी परिसरामध्ये काळुंबा नदीला आलेल्या पुरामुळे जनावरांचे मोठं नुकसान, तर शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोरच जनावरं वाहून गेलेली आहेत। कांद्याचं देखील नुकसान झालंय शेतकऱ्यांच्या। बीडच्या आष्टी तालुक्यातील पाटसरामध्ये पावसामुळे आंब्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान। शेतकऱ्याचा 40 टन आंबा खराब झालाय। महिला शेतकरी मुक्ताबाई गर्जे यांना अश्रू अनावर। जालन्यात ढगफुटी सदृश्य पाऊस। पावसामुळे ढोपतेश्वर गावात शेतकऱ्याची विहीर ढासळली आणि शेतकऱ्याचं त्यामुळे मोठं नुकसान झालंय। नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्याची मागणी आहे। इचलकरंजीच्या इंगळी या गावामधील मोठ्या विहिरीचा काही भाग कोसळला आणि 10 ते 12 कुटुंबांना सुरक्षित स्थळी यानंतर हलवण्यात आलंय। सततच्या पावसामुळे मुख्य रस्ता देखील खचलेला आहे। वाशिमच्या शेंदूरजना मोरे ते शेलू बाजारकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पूल वाहून गेलाय आणि पूल वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांना बी बियाणे नेण्यासाठी अडचण येते। शेतकरी हैराण आहेत। नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य 250 ते 300 फ्लेमिंगो पक्ष्यांचं आगमन झालंय। मुंबई ठाण्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्यानं पाणथळ जागेत पाणी शिरल्यामुळे फ्लेमिंगोंचं स्थलांतर। एनडीआरएफ पथक रायगडच्या महाडमध्ये दाखल। मुसळधार पावसानंतर रायगड प्रशासन सतर्क आणि एनडीआरएफचं हे पथक 30 सदस्यांचं पथक आहे। सिंधुदुर्गच्या कर्ली नदीकिनारी काळसे बागवाडीमध्ये आपत्ती व्यवस्थापनासाठी रंगीत तालीम। तहसीलदार वर्षा झालटे यांच्या मार्गदर्शनाखाली रंगीत तालीम घेण्यात आली आहे। धाराशिवच्या परंड्यामधील सीना कोळगाव धरणावर आपत्ती व्यवस्थापन टीमचं मॉकड्रिल। आपत्ती काळासाठी यंत्रणा सज्ज आहे आणि जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांच्याकडून आपत्ती व्यवस्थापन टीमचं कौतुक। तर इंदापूरमध्ये मुसळधार पावसाचा कहर। पद्मावती देवीच्या मंदिराच्या गाभाऱ्यासह सभामंडपात पावसाचं पाणी। मंदिराच्या आतील संपूर्ण भाग पाण्यात बुडालाय। अकोल्यात मागील 15 तासामध्ये 129.7 मिलीमीटर पाऊस। अनेक घरावरील पत्रे उडालेत, तर अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत। पुण्याच्या इंदापूरमध्ये डाळिंबाच्या बागा जलमय। नीरा नदीच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। पुण्याच्या शिरूरमध्ये झालेल्या मुसळधार पावसानं कलिंगड पिकांचं नुकसान, तर मनगवण फराटमध्ये प्रचंड नुकसान। शेतकरी हवालदिल। नाशिकच्या निफाडमध्ये सततच्या पावसामुळे शेतातील कांदा भिजलाय। भिजलेला कांदा व्यापारी खरेदी करत नसल्यानं कांदा मेंढ्यांपुढेच टाकण्याची वेळ आली आहे। शेतकरी त्यामुळे संकटात। बीडच्या इळंब घाट परिसरामधील 60 एकरमधील कांदा सडलाय आणि 25 शेतकऱ्यांवर आर्थिक संकट। सरकारनं खरीपाच्या पेरणीपर्यंत आर्थिक मदत द्यावी, शेतकऱ्यांची मागणी आहे। पावसानं धाराशिवमध्ये कोथिंबीर उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी आहे। सोलापूरच्या करमाळा तालुक्यामधील ढोकरीमध्ये पावसानं केळीबागेचं नुकसान। महादेव बंडगर यांची 4 एकर केळीची बाग उद्ध्वस्त। पंचनामे करून मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे।
पुण्याच्या शिरूर तालुक्यातल्या करंदीमध्ये ढगफुटी सदृश पाऊस. करंदी येथील ओढ्यामधून दुचाकीस्वारांचा धोकादायक प्रवास. दुर्घटना घडण्याची भीती आहे. अंबरनाथमधील बी केबिनवरून नवरेनगरकडे जाणारा रस्ता जलमय झालाय. साचलेल्या पाण्यातून वाहनांचा प्रवास, तर साचलेल्या पाण्यामध्ये अनेक दुचाकी आणि रिक्षा बंद पडत आहेत. अहिल्यानगर मनमाड महामार्गाच्या डागडुजीसाठी केलेला कोट्यावधींचा खर्च वाया गेलाय. पावसानं रस्त्याची दुरावस्था झाली. पहिल्याच पावसानं रस्त्याच्या कामाचे पितळ उघडं पडलंय. बीड शहरातील नाल्यामध्ये कचऱ्याचे ढीग, तर मान्सूनपूर्व स्वच्छता नाहीच. शहरात घाणीचे साम्राज्य झालंय. पालिका अधिकाऱ्यांकडून स्वच्छता मोहीम सुरू असल्याचं म्हणणं आहे, मात्र प्रत्यक्षात काम नाहीये. जळगावच्या चोपडा तालुक्यामधल्या बोरमडीमध्ये आदिवासी महिलेची रस्त्यावरच प्रसूती. वैद्यकीय मदत न मिळाल्यानं ही घटना. तर आज जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी घेतली आहे या महिलेची आणि बाळाची भेट. TV9 मराठीच्या बातमीची दखल. बीडमध्ये 140 गावातील शेतकऱ्यांकडून पाण्यासाठी महायुतीच्या जाहीरनाम्याची होळी. जायकवाडी किंवा कृष्णा खोऱ्यामधील पाणी शेतीला देण्याची मागणी. विमानतळ नकोय, पाणी द्या. शेतकरी आक्रमक. धाराशिव जिल्ह्यामधील वंजरवाडीसह 5 गावातील ग्रामस्थ नवीन पाणी पुरवठा योजनेविरोधात आक्रमक झाले. अर्सोली लघु प्रकल्पामध्ये गावकऱ्यांचं जलसमाधी आंदोलन. निधी लाटण्यासाठी योजना होत असल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे. वर्ध्यात भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी बेमुदत संप. सलग 3ऱ्या दिवशी संप कायम आहे. जिल्हाभरामधील कर्मचाऱ्यांचा सहभाग. कोर्टाबाहेर हगवणे कुटुंबियांच्या विरोधात भीम आर्मी संघटनेच्या महिला आघाडीचं आंदोलन. महिला आघाडी हगवणे कुटुंबाविरोधात आक्रमक. पुणे सेंट्रल बिल्डिंग इथं बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना स्वराज्य पक्षानं झोपून निवेदन दिले. अधिकारी आणि ठेकेदारांना जागा करण्यासाठी स्वराज्य पक्षाचं हे आंदोलन. परभणीच्या जिंतूर एलदरी रस्त्याच्या दुरवस्थेवरून नागरिकांचा संताप. नागरिकांनी तिरडी यात्रा काढत सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध केलाय. आंदोलनामध्ये तृतीयपंथीयांचा देखील सहभाग. पुण्याच्या शिरूरमध्ये बनावट खत निर्मितीचा पर्दाफाश. 8,78,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. पुणे कृषी विभागाची कारवाई. धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्रातील एका प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्याचा मृत्यू. प्रशिक्षणादरम्यान रोड रनिंग करताना चक्कर आल्यानं दुर्दैवी घटना घडली आहे. धाराशिव जिल्ह्यामधील नळदुर्गामध्ये कोयत्यानं हल्ला करत एकाची हत्या. सूर्यकांत सुरवसे असं मृत्यू व्यक्तीचं नाव आहे. वडिलांना चाकू दाखवणाऱ्याला मुलानं कोयत्यानं वार करत संपवलंय. आरोपी मुलगा सोहम पोलिसांच्या ताब्यात आहे, तर वडील जयकुमार फरार आहेत. नागपूरमधून 1 वर्षासाठी हद्दपार करण्यात आलेल्या आरोपीला अटक. वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल असल्यानं आरोपीला हद्दपार करण्यात आलेलं होतं, मात्र गुन्हेगारी सुरूच असल्यानं आरोपी अटकेत. नागपुरात एका घरात धाडसी चोरी. लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने, चांदीचे भांडे आणि देवतांच्या मूर्ती चोरीला. 3 आरोपींना अटक. यातील 2 फरार आहेत. धुळे सोलापूर महामार्गावर झालेल्या अपघाताचा अहवाल आरटीओकडून सादर. टेम्पोचा वेग ताशी 100 किमी असल्याचा खुलासा. चालकाला टेम्पो नियंत्रणात ठेवता आलं नाही. या अहवालातून माहिती समोर आली आहे. जळगावच्या बोदवड तालुक्यातल्या जामठीमधील पशुवैद्यकीय दवाखाना बंद. पशुपालक हैराण झालेत. प्रशासनानं लक्ष देण्याची पशुचालकांची मागणी आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी जयंतीनिमित्त पंकजा मुंडेंचा वैद्यनाथ मंदिराच्या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभाग. वैद्यनाथ मंदिराचा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी जीर्णोद्धार केलेला होता.